आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मोठ्या हॉटेल व्यावसायिकांवर झालेला पाहायला मिळत असतानाच ठाण्यात छोट्या मोठ्या पोळीभाजी केंद्रावर देखील पाहायला मिळतोय। युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर आणि भाजीपाल्याचे भाव वाढल्याने पोळीभाजी केंद्र व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतोय। पोळीभाजी केंद्रावर असलेले जेवणाचे आधीचे असलेले दर सद्यस्थितीत न परवडणारे असल्याने आता या व्यावसायिकांना आपले दर वाढवावे लागणार आहेत। तर दर वाढ केल्यानंतर ग्राहक पोळीभाजी केंद्रावर येतील का अशी चिंता आता या व्यावसायिकांना वाटू लागली आहे। आता भाज्यांचे भाव म्हणजे जसं आता मी सांगितलं की टोमॅटो जो 20-30 रुपये होता तो 50 रुपये झालेला आहे, वाटाणा जो 40 रुपये होता तो 80 रुपये झालेला आहे आणि कोथिंबीरची जोडी जी 20 रुपये होती ती 50 रुपये झाली। म्हणजे असा भाव वाढलेला आहे, जवळजवळ डबल झालेला आहे, भाव दुप्पट भाव झालेला आहे। पण मग लोक येतात का जेवायला? लोक जेवायला येतात, पण आम्हाला जर ते परवडतात त्याच रेटमध्ये द्यायला, आम्हाला तर नाविलाज रेट वाढवावं लागेल आणि मग लोक कमी येतील असं आमचं, म्हणजे आमचं दोन्हीकडून नुकसान आहे, भाज्या पण महाग आणि धंदा पण कमी होणार असं। तुमचं नाव सांगा। श्रीराम कदम। सांगा मी मानसी कदम। माझ्याकडे किती फटका बसलाय सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे? सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे, कारण आता हे सगळं रेट आता आम्ही तरी अजून वाढवलेला नाहीये। जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे। पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे, कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच, भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत। भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल। झालाय सर, आता इकडे पण जेवढे पण पोळीभाजी केंद्र आहेत सध्या गॅस सिलेंडरचे भाव आणि भाज्यांचे भाव जे वाढलेले आहेत युद्धामुळे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी 10 ते 20 रुपयांनी प्रत्येक व्हेज थाळी मागे त्यांनी भाव जे आहे ते वाढवलेले आहेत। ग्राहक म्हणून तुला काय वाटतंय? ग्राहक म्हणून असं वाटतं की आता ते सरकारने यासाठी काहीतरी करावं योजना, थोडे त्यांनी सामान्य माणसाला पण थोडं फॅसिलिटी मिळेल असं, थोडे भाव जर सिलेंडरचे त्यांनी सबसिडी वगैरे देऊन थोडे भाव कमी केले तर हे जे वाढलेले भाव आहेत जे वेज थाळी मागे आहेत किंवा जेवढे पण सगळे खाद्यपदार्थांमध्ये वाढत आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला फायदा होईल असं। पण महागाईमध्ये फटका आहे का? महागाईमध्ये सर फटका तर आहेच, तो आता ते युद्ध जे चालू आहे त्याच्यामुळे जो महागाई आहे ते सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसणारच आहे। थँक्यू।